हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन। आज मी माझ्या मुलाच्या टिफिनमध्ये काय देणार आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ जो आहे ना स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघा आणि व्हिडिओ थोडा पण आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका। तर खरंच खूप सोपी रेसिपी आहे आणि आत्ताच शाळा पण सुरू झाली आहे तर काय बनवावं रोज कसं बायांना विचार येतो आणि मला पण विचार येतो की रोज रोज काय बनवावं। तर मी काय करते आठवड्याचं त्याला टिफिनमध्ये काय द्यायचं आहे तर ते एकदाच ठरवून देते, म्हणजे सकाळी सकाळी विचार करण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टाईम वेस्ट होत नाही आपला आणि पटकन आपण झटपट बनवून घेतो। तर इथे मी काय काय बनवणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे मी काय केलं आहे, 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेत आणि 1 शिमला मिरची आणि 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि पनीर हे सगळं जे आहे तर ते बारीक चॉप करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी त्याला चीज ब्रेड देणार आहे। तर इथे मी ब्रेड घेतलेत, ब्राऊन ब्रेड घेतले, तुम्ही कुठलेही ब्रेड घेऊ शकता। ब्राऊन ब्रेड जे आहे तर हे चांगले असतात खाण्यासाठी। तर इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेत। त्याच्यानंतर इथे मी पिझ्झा सॉस लावला आहे। तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉसही लावू शकता। चांगलं दोन्ही ब्रेडला पिझ्झा सॉस लावून घेतला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कांदा टाकला आहे, शिमला मिरची टाकली आहे आणि टोमॅटो टाकलं आहे, कोथिंबीर टाकली आणि त्याच्यानंतर पनीर टाकलं आहे। पनीर पण एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे, जास्त जाडसर ठेवलं नाही, कारण की हा जो पिझ्झा आहे तर हा मिनी पिझ्झा आहे, छोटासा ब्रेडवाला पिझ्झा आहे, तर त्याच्यासाठी एकदम बारीक बारीक कापून घ्यायचे आणि त्याच्यानंतर काय करायचे, चीज टाकायचे। जर तुमच्या मुलाला कोणते कोणते व्हेजिटेबल्स आवडतात ते पण तुम्ही टाकू शकता, कारण की चीज ब्रेड आहे तर मुलं आवडीने खातात। तुम्ही काही टाका, बीटरूट टाका, एकदम जे पण तुमच्याकडे असेल ते तुम्ही टाका, आवडीने खातात। ते विचारणार पण नाही याच्यामध्ये तू काय टाकलं आहे म्हणून, कारण की माझ्या मुलाला चीज ब्रेड जे आहे तर ते खूप आवडतं। कारण की त्याला जर का ज्या दिवशी मी टिफिनमध्ये देते तर तो घरी आल्यावर मला बोलतो की मम्मा मला हेच बनव, चीज ब्रेड बनव घरी आल्याच्या नंतर, मग मला बनवावं लागतं। तर तुमच्या मुलांना पण आवडेल बघा, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, टिफिनमध्ये देऊन बघा। त्याच्यानंतर इथे काय करायचे, तव्याला चांगलं बटर लावायचे आणि बटर लावून त्याला साईडने 1-2 मिनटासाठी कमी गॅसवर ठेवायचे, फुल गॅस ठेवायचं नाही आहे, नाहीतर खालून तो एकदम काळपट होऊ शकतो। एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये बटर टाकलं आहे, बटरच्या ऐवजी तुम्ही तेल टाकू शकता आणि त्याच्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा टाकला आहे, टोमॅटो टाकलं आहे आणि शिमला मिरची टाकली आहे। जेव्हा मी कट करून घेतलं ना तेव्हाच मी एक्स्ट्रा जे आहे तर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची एक्स्ट्रा कट करून घेतली होती, म्हणजे मला चीज ब्रेडला पण कामी येणार आणि भाजी बनवायला पण कामी येणार, असं मी बनवून ठेवलं होतं। तर चांगलं त्याला सगळ्याला परतून घ्यायचे आणि परतल्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता की चीज ब्रेड जे आहे एकदम बनवून तयारच झालं। इथपर्यंत आपल्याला गरम करायचे, ते जे वरचं चीज असतं ना वितळेपर्यंत आपल्याला त्याला गरम करून घ्यायचे। तर चीज एकदा वितळलं की लगेच ब्रेड तुम्ही काढून घ्या आणि दुसरं जे ब्रेड आहे तर ते मी ठेवलं आहे, खालच्या साईडने बटर लावलं आहे। तर त्याला दुसऱ्या याला पण मी तसंच केलं आहे की साईडने ठेवून दिलं आहे त्याला एकदम कमी गॅसवर 2 ते 3 मिनटं। त्याच्यानंतर इकडे भाजीमध्ये मी चांगलं परतून घेतलं, परतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं, चवीनुसार मीठ टाकायचे आणि चांगलं परत त्याला परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मसाले टाकायचे। जर तुमच्या मुलांना जास्त मसाले आवडत असेल ते किंवा तिखट वगैरे जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, किंवा कमी आवडत असेल तर कमीही टाकू शकता, पण भाजी जी आहे तर ती एकदम टेस्टी बनती, मुलांना खूप आवडती, मुलं खूप आवडीने खातात। त्याच्यानंतर मी इथे मसाले टाकलेत, पहिले हळद टाकली आहे, त्याच्यानंतर मिरची पावडर टाकली आहे, कांदा लसूण मसाला आणि पनीर मसाला टाकला। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले टाकू शकता। मसाले टाकल्याच्यानंतर त्याला चांगलं परतून घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि पाणी टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पनीर टाकलं आहे, पनीर चांगलं परतून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि पनीर पण तुम्ही बघितलं आहे एकदम छोट्या छोट्या बाईटमध्ये मी त्याला कट केलं आहे आणि चांगलं परतून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि पनीरची भाजी जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे। इथे पण जे चीज ब्रेड आहे तर ते पण बनवून तयार झाले, थोडंसं थंड होऊ देते आणि त्याला चांगलं म्हणजे कट करून घेते चीज ब्रेडला। त्याच्यानंतर इथे चपाती जी आहे तर ती पण मस्त अशी ट्रायंगल शेपमध्ये बनवून दिली आहे, त्याला खूप आवडती ट्रायंगल शेपवाली पोळी,
तो बोलतो मला की मम्मा अशीच बनवत जा, पण डेली आपण तोच कंटाळेन, त्याच्यासाठी डेली वेगळं काहीतरी ट्राय करावं लागतं. तर इथे चीज ब्रेड जे आहे तर ते पण बनवून तयार झालेत, थंडे झाले, त्याला कट करून घेतले. जर तुम्हाला पोळीची रेसिपी बघायची असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की व्हिडिओ टाका म्हणून याचा, तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन तो व्हिडिओ. तर ही जी पोळी बनवली आहे मी तर ही खूप वेळपर्यंत सॉफ्ट राहते. तर इथे मी लगेच टिफिनची तयारी केली आहे. तर पनीरची भाजी टाकली आहे, चपाती पॅक करून घेते आहे बटर पेपरमध्ये, परत ऑरेंज दिलं आहे त्याला. हा जो टिफिन आहे तर हा लाँग ब्रेकसाठी आहे आणि शॉर्ट ब्रेक जो आहे तर त्याच्यामध्ये मी त्याला चीज ब्रेड दिलं आहे. तर दोन्ही टिफिन जे आहे तर ते बनवून तयारच झालेत. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज मी जसं सांगितलं चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका. स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय बाय.